नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबद्दल सध्या बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये चर्चा चालू आहे. शेतकऱ्यांच्या मनात महत्त्वाचे प्रश्न आहेत. आधार प्रमाणीकरण झाले नाही तर काय होणार? 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे काय होणार? किंवा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीचा लाभ घेतल्यास सिबिल स्कोअर खराब होणार का? असे काही प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सॉल्व करणार आहोत. या सर्व प्रश्नांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कोणतीही कर्जमाफी योजना राबवताना शासनासमोर सर्वात मोठे आव्हान असते ते म्हणजे पात्र लाभार्थ्यांची अचूक ओळख पटवून घेणे. यासाठी सरकारने आधार प्रमाणीकरणची अट अनिवार्य केलेली आहे. कारण यामुळे बनावट लाभार्थी टाळता येतात आणि खऱ्या पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवणं सोपं होतं. तर मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या सक्सेस झाले आहेत त्यांना प्राधान्याने कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे जर तुमचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झाले नसेल तर ते शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्या. कारण लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा नवीन पीक कर्जाचा मार्ग मोकळा होण्यास मदत होणार आहे. अनेक शेतकरी केवळ जुन्या थकीत कर्जामुळे नवीन कर्ज घेऊ शकत नव्हते. आता ही अडचण हळूहळू का होईना दूर होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आता कर्जमाफीच्या टप्प्याबद्दल बोलूया. एकूण 3 टप्पे समोर येत आहेत. शासनाने संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांची पडताळणी आणि निधी वितरण करणे व्यवहार्य नाही आहे. त्यामुळे कामाचे 3 प्रमुख टप्पे 3 विभाग करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात 2 लाख रुपयापर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे. राज्यातील मोठा वर्ग या श्रेणीत येत असल्यामुळे सर्वप्रथम या शेतकऱ्यांच्या खात्याची पडताळणी करून त्यांना लाभ देण्याचे कामकाज हे सुरू आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यात 2 लाख रुपयापेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा विचार हा चालू आहे. या शेतकऱ्यांमध्ये सध्या मोठी उत्सुकता आणि काही प्रमाणात संभ्रम देखील निर्माण होत आहे. कारण त्यांचे नेमके किती कर्ज माफ होणार, कोणत्या अटी लागू असतील आणि पुढील प्रक्रिया कशी असेल याबाबत अनेक प्रश्न सध्या उपस्थित आहेत. यामध्ये तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा होय. हा विषय गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात चर्चेत सुरू आहे. कारण जे शेतकरी वेळेवर कर्ज भरतात त्यांना थकीत कर्जदारांच्या तुलनेत कमी लाभ मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. नियमित कर्जदारांचे म्हणणे असे आहे की त्यांनी प्रामाणिकपणे कर्जफेड केलेली आहे, बँकांचा विश्वास कायम मांडला आहे, तरी त्यांना मर्यादित लाभ मिळत आहे. दुसरीकडे थकीत कर्जदारांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी मिळत असल्याने काही शेतकरी संघटनांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तर या समवेतच किसान सभा आणि इतर विविध शेतकरी संघटनांनी नियमित कर्जदारांना अधिक लाभ देण्याची मागणी केलेली आहे. त्यांच्या मते जर नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पुरेसा सन्मान आणि आर्थिक मदत मिळाला नाही तर भविष्यात वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांची जी मानसिकता आहे ती कमकुवत होण्याची शक्यता आहे. कोणीही वेळेवर कर्ज भरणार नाही. यामुळे हा विषय आता केवळ आर्थिक राहिलेला नाही तर तो नैतिकतेशी आणि धोरणात्मक निर्णयाशी देखील जोडला गेला आहे. शासन पुढे याबाबत काही नवीन निर्णय घेईल का याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया ज्यामुळे अनेक शेतकरी सर्वाधिक चिंतेत आहेत. तो म्हणजे सिबिल स्कोअर. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी एकच प्रश्न विचारला होता, कर्जमाफीचा लाभ घेतल्यास आपला सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो का? कारण अनेकांना पूर्वीच्या अनुभवातून माहिती आहे की जेव्हा एखादे कर्ज पूर्णपणे फेडले जात नाही आणि बँक विशेष तडजोड करून
खाते बंद करते तेव्हा त्याचा परिणाम सिबिल स्कोर रिपोर्टवर दिसून येतो. मात्र या कर्जमाफीच्या बाबतीत शासनाने वेगळी भूमिका घेतलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार ही पारंपरिक OTS पद्धत नाही. येथे सरकार स्वतः बँकांना आश्वासन रक्कम अदा करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर थकबाकीची नकारात्मक नोंद ही राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेलं आहे. सोबतच आता आपण तांत्रिक अडचणीबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. कोणतीही मोठी योजना राबवताना काही तांत्रिक समस्या निर्माण होणे हा स्वाभाविक आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये देखील काही अडचणी समोर आल्या आहेत. यामध्ये पहिली अडचण म्हणजे दुबार किंवा अनेक बँक खात्यांची. काही शेतकऱ्यांची एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती आहेत. त्यामुळे माहितीची पडताळणी करताना वेळ लागत आहे. दुसरी यामध्ये समस्या म्हणजे नावातील आणि माहितीबद्दल तफावत आहे. अनेक वेळा आधार कार्डवरील नाव आणि बँकेच्या नोंदीतील नाव यामध्ये फरक दिसून येत आहे. काही ठिकाणी मोबाईल नंबर बदललेले असतात, काही ठिकाणी जन्मतारीख किंवा इतर तपशील जुळून येत नाहीत. मात्र या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन आणि बँका संयुक्तपणे काम करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे प्रकरण प्रलंबित आहे त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून संबंधित कार्यालयाशी संपर्क ठेवणे महत्त्वाचे आहे. ज्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे त्यांनी ते तातडीने पूर्ण करावे. बँक खात्यातील माहिती आणि अनेक आधारावरील माहिती जुळते का ते तपासून करून घ्या. मोबाईल नंबर अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. कोणतीही अडचण असल्यास संबंधित बँक किंवा सेवा केंद्राशी संपर्क साधणे गरजेचे आहे. ही योजना लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. पुढील टप्प्यामध्ये आणखीन अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. मी नवीन आहे पण अचूक माहिती तुमच्यापर्यंत पुरवणार आहे. व्हिडिओ आवडला तर असेच व्हिडिओला लाईक करत चला. आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअपवर शेअर करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अचूक माहितीसोबत. तोपर्यंत जय जवान जय किसान.